नमस्कार. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती सुरू असून याची लास्ट डेट आहे 21 मार्च 2025. तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तरी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या. तर वेबसाईटवरती येऊया आपण. या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन आपण करतोय म्हणून न्यू क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक करतो. क्लिक केल्यावरती याप्रमाणे समोर विंडो दिसेल. इथे तुम्हाला नाव टाईप करून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम, त्याच्या पुढे आहे परत खाली सेम फर्स्ट नेम परत टाईप करायचं आहे. नंतर मिडल नेम, परत कन्फर्म मिडल नेम, नंतर लास्ट नेम आणि कन्फर्म लास्ट नेम. ही माहिती भरून झाल्यानंतर खाली आहे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर परत कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत नंबर टाईप करा. नंतर मेल आय डी टाईप करा 2 ठिकाणी आणि मेल आय डी टाईप करून झाल्यानंतर सिक्युरिटी कोड टाईप करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट करतो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर याप्रमाणे विंडो दिसेल. इथे फोटो आणि सही अपलोड करायचे आहेत. 2 फोटो अपलोड करायचे आहेत. एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि स्कॅन केलेला फोटो. मोबाईलमधून फोटो अपलोड करणार असाल तर QR कोड स्कॅन करा आणि लाईव्ह फोटो अपलोड करा. मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. डॉक्युमेंट अपलोड झालेत माझी आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर याप्रमाणे समोर विंडो दिसेल. आपण सर्कल महाराष्ट्र सर्कलसाठी करतोय म्हणून महाराष्ट्र सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर स्टेट यू वॉन्ट टू अप्लाय महाराष्ट्र की गोवा. मी महाराष्ट्रासाठी करतोय म्हणून महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर बँकिंग आउटलेट जे 3 दिले होते त्यातलं मी पालघर सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर आहे डू यू पोसेस द डोमासाईल ऑफ द स्टेट यू आर अप्लाइंग फॉर. तर येसवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर कॅटेगरी ओपन म्हणून मी यू आर सिलेक्ट करतो. बेंचमार्क डिसेबल असाल तर येस करा, नसेल तर नो करा. मी नो करतो. खाली स्क्रोल करतो. त्याच्या पुढे परत डिसेबल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मी नो करून घेतोय. त्याच्या पुढे आहे रिलिजन, तुमचा जो धर्म असेल तो सिलेक्ट करा. मी हिंदू सिलेक्ट करून घेतो. पुढे आहे एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर आहे रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, त्यामध्ये जर मोडत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्या पुढं आहे स्टेट, महाराष्ट्र सिलेक्ट करतो. नंतर आहे एक्झाम सेंटर, ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जायचं आहे ते एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आहे जन्मतारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर जेंडर तुमचं टाका. नंतर डू यू हॅव ट्विन ब्रदर और सिस्टर, जुळे भावंड वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड, मी माझ्याप्रमाणे टाकून घेतो अनमॅरिड. नंतर आहे वडिलांचं नाव टाईप करा. आईचं नाव, लग्न झालेलं असेल तर स्पाऊसचं नाव येईल. पत्ता पूर्ण टाईप करून घ्या. तालुका, जिल्हा, स्टेट, पिनकोड आणि करस्पॉन्डन्स आणि परमनंट जर सेम असेल तर त्या बॉक्समध्ये क्लिक करा. सगळी माहिती भरून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करा. मी व्हॅलिडेटवरती क्लिक करतो. व्हॅलिडेटचा मेसेज येईल. व्हॅलिडेटवरती क्लिक करतो. व्हॅलिडेटचा मेसेज आला आहे. ओके करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट करतो. इथे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत. डिग्री आर्ट्स कॉमर्स सायन्समधून झाली, जिथून झाली होती, ज्या फॅकल्टीमधून ती टाकून घ्या. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी टाका. नंतर डेट ऑफ पासिंग टाका, पर्सेंटेज टाका आणि क्लास टाका. ही पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली एक्सपिरियन्स जर ॲड करायचा असेल तर करू शकता, नसेल तर काही गरज नाही आहे. मी नो करतो आहे या ठिकाणी.
प्रेझेंटली वर्किंग नाही आहे त्याच्यामुळे नो करतो. तुम्हाला एक्सपिरियन्स ॲड करायचा असेल तर करू शकता, मला काही गरज वाटत नाही, मी काही करत नाही आहे. त्याच्यानंतर लँग्वेज 3 लँग्वेज ॲड करायच्या आहेत, मी लँग्वेज ॲड करून घेतो. रीड, राईट, स्पीक. तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाषेचं ज्ञान असेल तर त्या ठिकाणी टाईप करून घ्या आणि व्हॅलिडेटवरती मी क्लिक करून घेतो. व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेटचा मेसेज येईल, तो ओके करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट करतो. जो भरलेला फॉर्म आहे तो समोर या ठिकाणी दिसेल. माहिती पूर्ण चेक करतो. तुम्ही पण माहिती पूर्ण चेक करा. बरोबर असेल तर खाली आय ॲग्रीच्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो, मेसेज येईल, तो ओके करतो. आर यू शुअर टू कंटिन्यू? यस. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत या ठिकाणी. पहिलं आहे ते लेफ्ट थंब इम्प्रेशन, नंतर आहे हँड रिटन आणि तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे PDF फॉर्मॅटमध्ये. मी पूर्ण माहिती भरून घेतो या ठिकाणी आणि सिक्युरिटी कोड टाकतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट करतो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पेमेंट करायचं आहे आपल्याला. ₹750 या ठिकाणी दाखवते. 750 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट आहे. बाजूचा सिक्युरिटी कोड आहे तो टाकून घेतो आणि सबमिटवरती क्लिक करतो. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू प्रोसेस पेमेंट? तर यस करा. मी यस करतो. तर या ठिकाणी पेमेंटची विंडो ओपन होईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग ज्या प्रकारामधून करायचं असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा. मी QR कोडवरती क्लिक करतो आहे. मेक पेमेंटवरती क्लिक करतो. प्रोसीड विथ पेमेंटवरती क्लिक करतो. इथे QR कोड जनरेट झालेला आहे, तो मोबाईलच्या ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि या ठिकाणी पेमेंट करायचं. त्याच्यानंतर पेमेंटची स्लिप जनरेट होईल, ती सेव्ह करून ठेवा. नंतर परत एकदा लॉग इन मारून फॉर्मची प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवा. तुम्हाला फॉर्म या ठिकाणी समजला असेल अशी आशा करतो.